अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुहाटे, फाउंडर ऑफ दुहाटे अकॅडमी, आपल्या सर्वांचं आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये फर्स्ट क्रॉप पूर्ण पाहिले होते, क्रॉप सायन्स पेपर सेकंडचे. आज आपण सिरियल क्रॉप सुरू करणार आहोत. क्रॉप सायन्स पेपर सेकंडमधला फर्स्ट सिरियल क्रॉप आहे व्हीट. तर व्हीट म्हणजे काय, तर गहू. आणि हे जगामध्ये 2 नंबरचा त्या ठिकाणी स्टेपल फूड आहे. राईस नंतर व्हीटचा नंबर येतो. तर त्याचं लोकल नेम आहे गहू. त्याचा बॉटनिकल नेम आहे ट्रिटिकम स्पेसिस. ट्रिटिकम स्पेसिस त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी सेपरेट अंडरलाईन करायचे असतात. फर्स्ट अंडरलाईन इज फॉर जीनस अँड सेकंड अंडरलाईन इज फॉर स्पेसिस. त्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. ट्रिटिकम ॲस्टिवम, ट्रिटिकम डायकोकम, ट्रिटिकम ड्युरम, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्पेसिस आहेत. त्यापासून आपल्याला हार्ड व्हीट आणि सॉफ्ट व्हीट भेटत जातं. त्यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. ग्रामिनी फॅमिलीमधलं ही क्रॉप आहे. त्यानंतर याचं ओरिजिन आहे, हार्ड व्हीटचं ओरिजिन आहे अबिसिनिया, आणि सॉफ्ट व्हीटचं ओरिजिन आहे नॉर्थ और वेस्ट इंडिया और साऊथ वेस्ट अफगाणिस्तान अँड USSR. विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच सुरू झालेली आहे कालपासून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, फर्स्ट लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत. त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा भेटणार आहेत. त्यानंतर आपलं टार्गेट आहे 200 पैकी 200 मार्क्स मिळवणं, कारण मी स्वतः त्या ठिकाणी 199 मार्क्स मिळवले आहेत. जर मी मिळू शकतो तर तुम्हीसुद्धा मिळू शकता. त्याचबरोबर ही बॅच फक्त सुपर 30साठी आहे आणि 20 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत ती बॅच जॉईन केलेली नसेल तर नक्की जॉईन करा. त्यामध्ये लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्ही समोरासमोर माझ्या असणार आणि त्या ठिकाणी तुम्ही मला डायरेक्टली तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता आणि त्या ठिकाणी सर्व डाऊट त्या ठिकाणी तुमचे क्लिअर करेन. त्याचबरोबर जर तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकवर त्या ठिकाणी तुमची एक एक्झाम होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 12वीमध्ये तुमचे 200 पैकी 200 मार्क्स तर पडतीलच. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस भविष्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फिशरी, BSc फॉरेस्ट्री, बीटेक, बायोटेक असं काही करणार असाल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ होईल. त्यानंतर याच्यामध्ये काय तर एक फीस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 11वी 12वी कंप्लीट तुम्हाला करायची असेल बॅच तर 4,999 एवढी त्या ठिकाणी फीस आहे. त्यानंतर 12वीसाठी करायची असेल फक्त तर 3,999 फीस आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला 11वीसाठी करायची असेल तर 2,999 फीस आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढी फीस त्या ठिकाणी पे करायची नाही आहे. पुढच्या 24 तासासाठी त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑफर देत आहे. तर ती ऑफर अशी आहे की 20% ऑफ त्या ठिकाणी आहे तुम्हाला. जर तुम्ही आज ॲडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 11वी आणि 12वी कंप्लीट बॅच करायची असेल क्रॉप सायन्सची तर 3,999 एवढी फीस आहे फक्त. आणि तुम्हाला फक्त 12वीसाठी करायची असेल तर 2,999 एवढी फीस आहे. आणि तुम्हाला फक्त 11वीसाठी करायची असेल तर 1,999 एवढी फीस त्या ठिकाणी आहे तुम्हाला. तुम्ही कुठलीही त्या ठिकाणी तिन्हीपैकी एक बॅच जॉईन करू शकता आणि प्रत्येक बॅच तुम्ही तिन्हीपैकी त्या ठिकाणी कुठलीही जॉईन केली तर तुम्हाला 1,000 रुपये त्या ठिकाणी सेविंग होणार आहे. कारण आपली रेग्युलर प्राईस त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा 1,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला कमी पे करायचे आहेत. आणि तुम्हाला पेमेंट करण्यासाठी काय करायचं आहे, फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम या कुठल्याही मेथडनं त्या ठिकाणी 9764861306 या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. आणि ते पेमेंट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी पाठवायचा आहे 9764861306 याच नंबरवरती. त्यानंतर त्या ठिकाणी पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुमचं नाव, फुल नेम त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा विलेज, तालुका आणि डिस्ट्रिक्टसुद्धा त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्ही 11वीसाठी करत आहात का 12वीसाठी करत आहात हे सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि तुम्हाला यासंबंधी काहीही समजा अडचण असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही याच नंबरवर त्या ठिकाणी मला डायरेक्टली कॉल करा आणि विचारू शकता. त्या ठिकाणी मी तुमचे सर्व डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरे देईल. काय काय इकॉनॉमिकल युजेस आहेत फीडचे.
व्हीट इज अ इम्पॉर्टंट स्टेपल फूड. हे कसं आहे, महत्वाचं स्टेपल फूड आहे, खाद्यान्न आहे. क्रॉप मेनली कन्झ्युम इन द फॉर्म ऑफ चपाती. आपण त्याला ऍज अ चपाती म्हणून त्या ठिकाणी कन्झ्युम करतो डायरेक्टली. त्यानंतर व्हीट ग्रेन आर कंटेन स्टार्च, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी स्टार्च आहे, प्रोटीन आहेत, फॅट्स आहेत आणि विटॅमिन आणि मिनरल्स सुद्धा आहेत. अमॉंग ऑल द सिरियल्स व्हीट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं. सॉफ्ट व्हीट इज यूज फॉर मेकिंग चपाती, ब्रेड, केक, बिस्किट, पेस्ट्री अँड अदर बेकरी प्रोडक्ट. त्यानंतर हार्डवीट आपण कशासाठी वापरतो, रवा, सुजी आणि सेवई तयार करण्यासाठी. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये व्हीट स्ट्रॉ इज युज्ड ॲज अ फॉडर. आपण त्याच्या स्ट्रॉ जे आहे ते आपण ॲज अ फॉडर म्हणून त्या ठिकाणी जनावरांना वापरतो. त्यानंतर दॅटचिंग अँड मल्चिंग मटेरियल. मल्चिंग म्हणजे काय, ज्यावेळेस जमिनीमध्ये मॉइश्चर त्या ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी काय करतो आपण, वरून त्या ठिकाणी एक लेअर त्या ठिकाणी स्ट्रॉचा त्या ठिकाणी आपण फॉर्म करतो. त्यामुळे काय होतं की डायरेक्ट सनलाईट आपल्या जमिनीवर पडत नाही आणि त्यामुळे काय होतं, मॉइश्चर जमिनीमध्ये टिकून राहतं. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये क्लायमेट. क्लायमेट कशा प्रकारचं लागतं या पिकासाठी. इट इज अ टेम्परेट क्रॉप. कसं आहे, थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर कूल, ड्राय अँड क्लिअर वेदर. थंड वातावरण लागतं याला, कोरडं वातावरण, त्यानंतर क्लिअर, हवामानामध्ये एकदम क्लिअर पाहिजे, त्यामध्ये ढगाळ वातावरण वगैरे चालत नाही. ड्युरिंग अर्ली ग्रोथ स्टेज व्हीट रिक्वायर कूल क्लायमेट फॉर प्रॉपर टिलरिंग. अर्ली स्टेजला त्या ठिकाणी त्याला टिलर फॉर्मेशन होण्यासाठी काय करत, थंड वातावरण त्या ठिकाणी लागतं. त्याला टेम्परेचर रेंज लागते ग्रोथसाठी 7 ते 21 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर टेम्परेचर रेंज अबोव 25 to 30 डिग्री सेल्सिअस हॅज ॲडव्हर्स इफेक्ट. जर टेम्परेचर वाढलं 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त, तर काय होतं, त्याची ग्रोथ प्रॉपरली होत नाही आणि त्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट होते. त्याला रेनफॉल लागतो 750 ते 1600 मिलीमीटर पर्यंत. त्यानंतर आपण बघू त्याच्यामध्ये सॉइल. आता या पिकासाठी सॉइल कशा प्रकारची लागते. द व्हीट क्रॉप इज ग्रोन ऑन अ वाईड रेंज ऑफ सॉइल कंडिशन. बऱ्याच वेगवेगळ्या त्या ठिकाणी सॉइलवर त्या ठिकाणी ग्रोथ होऊ शकते याची. इट ग्रोज वेल ऑन सॉइल विथ रिझनेबल ड्रेनेज. त्या ठिकाणी प्रॉपर ड्रेनेज पाहिजे. त्यानंतर गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही पण महत्वाची आहे. इट कॅन बी कल्टिवेटेड फ्रॉम लाईट सॉइल टू हेवी क्ले सॉइल. हलक्या जमिनीपासून ते भारीच्या जमिनीपर्यंत त्या ठिकाणी आपण त्याचं कल्टिवेशन करू शकतो. सॉइल शुड बी वेल ड्रेन्ड. माती कशी पाहिजे, व्यवस्थित त्या ठिकाणी ड्रेनेज होणारी पाहिजे. त्यानंतर द रेनफेड क्रॉप इन महाराष्ट्र इज जनरली ग्रोन इन अ हेवी सॉइल. आपण महाराष्ट्रामध्ये कसं त्याची ग्रोथ करतो, तर आपण भारीच्या जमिनीमध्ये त्याचं त्या ठिकाणी लागवड करतो. त्याला ऑप्टिमम टेम्परेचर अँड पीएच किती लागतो त्याला, 5.5 to 7.5 या पीएच मध्ये या पिकाची ग्रोथ व्यवस्थित होते. त्यानंतर आपण पाहू लँड प्रिपरेशन. जमीन तयार कशी करायची. जमीन तयार करण्यासाठी काय करायचं, 1 डीप प्लोईंग करायची. त्यानंतर 2 to 3 शालो प्लोईंग्स विथ द हेल्प ऑफ कंट्री प्लो. हा एक प्लोचा प्रकार आहे, नांगराचा प्रकार आहे कंट्री प्लो. त्याच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी काय करायचं, नांगरणी करायची. त्यानंतर काय करायचं, ग्रीन मॅन्युअरिंग त्या ठिकाणी ऍड करायचं, किंवा त्यानंतर आपण क्रिस क्रॉस प्लोईंग्स करायच्या आणि 2 हार्रोइंग करायच्या. हार्रोइंग म्हणजे काय, पाळी घालणं. त्याच्यानंतर आपण बघू त्याच्यामध्ये सोईंग सीझन अँड टाइम. सोईंग सीझन त्या ठिकाणी कशा प्रकारचं आहे. व्हीट इज टेम्परेट क्रॉप अँड देअरफॉर सोन इन अ रब्बी सीझन. व्हीट कसं आहे, थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे आणि ही आपण रब्बी सीझन मध्ये त्या ठिकाणी लागवड करतो. सोईंग टाइम व्हॅरीज विथ व्हरायटी. व्हरायटीवर त्या ठिकाणी सोईंग टाइम डिपेंड करतो. कधी अर्ली जर टॉल व्हरायटी असेल तर आपण लास्ट वीक ऑफ ऑक्टोबर अँड फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर या दरम्यान त्या ठिकाणी आपण त्याची लागवड करतो. द शॉर्ट ड्युरेशनल डॉर्फ व्हरायटीज आर सोन इन द नोव्हेंबर. ज्या कमी कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटी आहेत त्या आपण
नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी लागवड करतो त्याची. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये सोईंग मेथड ऑफ सोईंग. आता कुठल्या मेथडने त्या ठिकाणी सोईंग करायची? ड्रिलिंग मेथडने जर सोईंग करायची म्हटलं तर काय करायचं त्या ठिकाणी? विथ द हेल्प ऑफ सीड ड्रिल. त्याच्यामध्ये सीड ड्रिल असतं त्या ठिकाणी, त्याच्याच बाजूला पाठीमागच्या साईडला फर्टिलायझरचं असतं आणि एक सीड प्लेस करायचं असतं. त्या दोन्हीच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी काय करतो? पेरणी करतो आणि त्याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स मेंटेन करतो. त्याला आपण काय म्हणतो? ड्रिलिंग मेथड म्हणतो. आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? तर आपण डायरेक्टली हाताने त्या ठिकाणी सीड त्या ठिकाणी शिंपडून टाकतो आणि त्यामध्ये आपली प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स मेंटेन होत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये पाहू आपण स्पेसिंग किती कशी लागणार याच्यामध्ये? इरिगेटेड क्रॉपची स्पेसिंग आहे 22.5 सेंटीमीटर आणि रेनफेडची स्पेसिंग आहे 30 सेंटीमीटर. त्यानंतर त्याची सोईंग डेप्थ 3 ते 5 सेंटीमीटर इरिगेटेडची. त्यानंतर रेनफेड क्रॉपची 8 ते 10 सेंटीमीटर आणि डॉर्फ व्हरायटीची 5 ते 6 सेंटीमीटर. त्यानंतर त्याच्यामध्ये सिडरेट. आता सोईंगसाठी सिडरेट किती लागणार आहे? डॉर्फ व्हरायटी जर आपल्याला त्या ठिकाणी सो करायची असेल तर त्याचा 100 ते 125 किलो पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी आपल्याला सिडरेट लागणार आहे. त्यानंतर बोल्ड सीडेड व्हरायटीसाठी 125 ते 150 किलो पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी आपल्याला सिडरेट लागणार आहे. त्यानंतर रेनफेड क्रॉपसाठी 75 ते 80 किलो पर हेक्टर एवढा त्या ठिकाणी आपल्याला सीड लागणार आहे. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये सीड ट्रीटमेंट. आता सीड ट्रीटमेंट कशी करायची, कशासोबत सीड ट्रीटमेंट करायची आणि का करायची सीड ट्रीटमेंट? ज्यावेळेस आपण फ्रेश हार्वेस्टिंग करतो सीडची, त्यानंतर आपण त्याला ड्राय करतो सन हीट फॉर 2 दिवसासाठी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो? कंट्रोल अटॅक ऑफ लूसमटचा अटॅक त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर सीड ट्रीटेड विथ कार्बॉक्झिल किंवा व्हिटावॅक्स किंवा बेनोबिल त्याला म्हणतो आपण. ते काय करायचं? 1 ते 1.25 ग्राम पर किलो त्या ठिकाणी सीड सोबत मिक्स करायचं आणि त्या ठिकाणी प्रॉपर सीड ट्रीटमेंट करायची. त्यामुळे काय होतं? आपला लूसमट आणि फूट रॉट कंट्रोल होतो. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये व्हरायटी. आता कुठल्या व्हरायटी आहे त्याच्यामध्ये? फर्स्ट आहे कल्याण सोनालिका, मालविका, सिहोर, SD 2189, SD 4502, SD 2610, लोकवन N59, शर्बती MSCS 2846, MSCS 1967, MSCS 9, NI 5439. भरपूर साऱ्या व्हरायटी. 4 व्हरायटी त्या ठिकाणी ज्या लक्षात राहतील त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम मध्ये लिहायच्या. त्यानंतर मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर्स. खत किती द्यायचं? आता खत किती द्यायचं? याच्यामध्ये FOM आपल्याला 10 ते 15 टन पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी आपल्याला FOM ऍड करायचे ऍट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर कसं ऍड करायचे? 25 ते 50, 15 ते 25 NPK kg पर हेक्टर. त्यानंतर इरिगेटेडचं आहे 75 ते 120, 40 ते 60 NPK kg पर हेक्टर एवढ्या त्या ठिकाणी प्रमाणामध्ये त्याचं आपल्याला अप्लाय करायचंय. आणि त्या ठिकाणी इरिगेटेडचं त्या ठिकाणी कसं करायचंय? हाफ डोज ऑफ N and full dose of P and K is given at the time of sowing and remaining half dose of N is given after 30 days after sowing. त्यानंतर त्याच्यामध्ये पाहू इरिगेशन. पाणी कसं द्यायचं, कधी द्यायचं पाणी? आपण त्या ठिकाणी ऍज अ इरिगेटेड क्रॉप म्हणून ज्यावेळेस त्याला ग्रो करतो त्यावेळेस त्याला आपल्याला 5 ते 6 इरिगेशन त्या ठिकाणी द्यावं लागतं. तर त्याच्या काही महत्वाच्या स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज आहे क्राउन रूट इनिशिएशन, टिलरिंग, जॉईंटिंग, फ्लावरिंग, ग्रेन फिलिंग. अशा 5 स्टेजेसला त्या ठिकाणी आपल्याला मोस्टली पाणी द्यावं लागतं. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग आणि यील्ड. आता या पिकाची हार्वेस्टिंग कशी करायची? दिस क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्टिंग आफ्टर 4 to 4.5 मंथ ऑफ सोईंग. 4 ते 4.5 महिन्यानंतर आपण त्याची त्या ठिकाणी हार्वेस्टिंग करायची. द क्रॉप इज हार्वेस्टेड व्हेन ग्रेन्स इज फुल्ली डेव्हलप. ज्यावेळेस ग्रेन फुल्ली डेव्हलप होतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंग करायची. अँड स्ट्रॉ बिकम ड्राय अँड गिव्स पिक्युलर नॉईज विथ वाइंड्स अँड मॉइश्चर कंटेंट इज 18 ते 22%. ज्यावेळेस त्याचं मॉइश्चर पर्सेंट 18 ते 22 असेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्याची हार्वेस्टिंग करायची. त्याचे स्ट्रॉ ड्राय झाले पाहिजे. त्यानंतर हार्वेस्टिंग इज डन
बाय कटिंग द प्लांट क्लोज टू द ग्राउंड विथ शार्प सिकल. सिकलच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला कट करायचे प्लांट. त्यानंतर काय करायचंय, एका बंडलमध्ये त्या ठिकाणी बांधायचे आणि त्या ठिकाणी उन्हामध्ये वाळू घालायचे. त्यानंतर त्याची थ्रेशिंग करायची थ्रेशिंग यार्डच्या सहाय्याने. थ्रेशिंग इज डन बाय ट्रॅम्पलिंग द प्लांट्स अंडर द फीट ऑफ बुलक. बुलकच्या पायाखाली त्या ठिकाणी तुडून त्या ठिकाणी आपण ग्रेन सेपरेट करू शकतो, पण सध्या तशी करायची गरज नाही. विथ द हेल्प ऑफ हार्वेस्टरच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, थ्रेशरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी डायरेक्टली त्या ठिकाणी ग्रेन हस्क सेपरेट करू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रेन ड्राईड 12% पर्यंत त्या ठिकाणी ड्राय होऊ द्यायचं. द ग्रेन इज स्टोअर्ड इन द मेटॅलिक बीन्स, अर्धन पॉट्स, गनी बॅग्स म्हणजे पोत्यामध्ये आणि गोडाऊन्स मध्ये आपण कुठेही त्या ठिकाणी त्याला स्टोअर करू शकतो प्रॉपरली 12% मॉइश्चर या मॉइश्चर लेवलला. त्यानंतर आपण पाहू त्याच्यामध्ये यील्ड उत्पन्न किती भेटतं आपल्याला. त्याचं उत्पन्न भेटतं आपल्याला 6 ते 9 क्विंटल पर हेक्टर रेनफेडचं. इरिगेटरचं यील्ड आहे 25 ते 40 क्विंटल पर हेक्टर आणि मेक्सिकनचं उत्पन्न आहे 40 ते 50 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यामध्ये आहेत काही महत्वाचे पेस्ट कुठले पडतात. आता व्हाईट अँड्स, टर्माइट्स म्हणतो आपण त्याला. तर व्हाईट अँड्सचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, दिस पेस्ट लाईव्स हिडन अंडरग्राउंड अँड फीड ऑन द डेव्हलपिंग रूट. हे काय करतात, जमिनीमध्ये अंडरग्राउंड त्या ठिकाणी राहतात आणि ते काय करतात, त्याच्या रूट्स जे आहेत अंडरग्राउंड मध्ये त्याच्यावर त्या ठिकाणी फीड करतात आणि त्याच्या स्टेमवर सुद्धा अटॅक करतात. त्यामुळे काय होतं, विल्टिंग होतं. विल्टिंग होणं म्हणजे काय, ते खालून रूट सगळे काळे पडायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं, प्लांट ड्राय होतं. त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, ही अँट तुम्ही पाहू शकता जमिनीच्या खाली राहते आणि त्या ठिकाणी रूटवर अटॅक करते, त्यामुळे रूट्स काळे पडायला लागतात आणि स्टेमवर सुद्धा अटॅक करते. मग याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, लोकेट द टर्मिटोरिया अँड डिस्ट्रॉय इट बाय डिगिंग और फ्युमिगेशन. त्या ठिकाणी एक तर डिगिंग करायचं, डिगिंग म्हणजे खोदायचं त्या ठिकाणी आणि त्यांना बाहेर काढायचं, किंवा त्यानंतर काय करायचं, ड्रिलिंग इन सॉइल 5% ॲड्रीन हेप्टाक्लोर, किंवा आपण त्याच्यामध्ये ॲड्रीन किंवा हेप्टाक्लोर त्या ठिकाणी काय करायचं, मिक्स करायचं 65 किलो एका हेक्टर साठी. आणि त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस ड्रिलिंग करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला अप्लाय करायचं, किंवा आपण काय करायचं त्याच्यामध्ये स्प्रेइंग घ्यायची क्लोरोपायरिफॉस सोबत 20 EC आणि त्याच्यामुळे ते इफेक्टिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतं. त्यानंतर दुसरा पेस्ट आहे त्याच्यामध्ये कटवर्म. आता एक कटवर्म कशा प्रकारे अटॅक करतं, नेचर ऑफ डॅमेज काय याचं, द कॅटरपिलर लाईव्ह हिडन अंडर द सॉइल ड्युरिंग डे टाइम. दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी लपून राहते जमिनी ह्याच्यामध्ये, सॉइल मध्येच ही पण लपून राहते आणि कट द प्लांट्स अँड फीड ऑन द देम ड्युरिंग नाईट आवर्स. ज्यावेळेस रात्र होते त्यावेळेस काय करते, ते प्लांटला कट करते, त्याच्यावर फीड करायला लागते. मग याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, 5% त्या ठिकाणी ॲड्रीन पावडर @ 125 किलो पर हेक्टर. 125 किलो ॲड्रीन पावडर घ्यायचं एका हेक्टरमध्ये, त्या ठिकाणी अप्लाय करून टाकायचं सोईंगच्या वेळेस, सोईंगच्या अगोदर. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये स्टेम और पिंक बोरर. आता याचं नेचर ऑफ डॅमेज काय, द यंग लार्वा फीड ऑन द टेंडर पार्ट्स ऑफ प्लांट. टेंडर पार्ट्स म्हणजे वरचा एकदम शेंडाचा जो काही पार्ट असतो तो पार्ट, त्याला आपण टेंडर पार्ट म्हणतो, त्याच्यावर ते त्या ठिकाणी अटॅक करतं. त्यानंतर लॅटर ऑन बोर इन टू द स्टेम, त्याच्यानंतर ते खाली स्टेमवर सुद्धा त्या ठिकाणी अटॅक करतं. त्याच्यामुळे काय होतं, डेथ ऑफ सेंट्रल शूट. त्याची जी काही मधली शूट असते त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी त्याची डेथ होते आणि त्याला आपण काय म्हणतो, लोकली नोन ॲज डेड हर्ट. त्यानंतर त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द डेड हर्ट्स, स्प्रे द क्रॉप विथ क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस सोबत त्या ठिकाणी आपण स्प्रेइंग घ्यायची. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये रॅट. आता हा रॅट कसा काय प्रॉब्लेम करतो याच्यामध्ये आपल्याला, रॅट कट द स्टॉक्स इयर्स अँड फीड ऑन द डेव्हलपिंग ग्रेन्स. एक तर हे काय करतो, स्टॉक्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करतो, त्याचे इयर्स सुद्धा डिस्ट्रॉय करतो अँड फीड ऑन द डेव्हलपिंग ग्रेन्स. जे काही डेव्हलपिंग ग्रेन्स आहेत त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी तो अटॅक करतो. दे ऑल्सो कॅरी द ग्रेन्स इन टू द बरोज. ते त्यांच्या बिळामध्ये त्याचे ग्रेन्स घेऊन जातात. त्यानंतर
द डॅमेज इज इक्वली सिरियस इन थ्रेशिंग यार्ड अँड गोडाऊन्स. हे स्टँडिंग क्रॉपला तर अटॅक करतेच, पण ज्यावेळेस आपण स्टोअर करतो गोडाऊन मध्ये त्यावेळेस सुद्धा हे त्या ठिकाणी परेशान करतात आणि त्याच्यामुळे ते आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंग केल्यानंतर सुद्धा स्टोरेजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लॉसेस होतात. याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं? मेकॅनिकल मेथड आहे. एकतर हंटिंग करायची किंवा ट्रॅपिंग जाळ्यामध्ये पकडायचं त्याला, फ्लडिंग डायरेक्ट पाणी सोडून द्यायचं फ्लड इरिगेशननं, त्यानंतर अल्ट्रासोनिक साऊंड जास्त आवाज असणारी त्या ठिकाणी साऊंड वगैरे बसवायचे, किंवा काय करायचं केमिकल मेथडनं झिंक फॉस्फेट त्या ठिकाणी आपण वापरू शकतो, किंवा सेल्फॉस टॅबलेट या दोन्हीपैकी एक वापरायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं आपलं ते गव्हापासून आपण ते उंडा बनवतो ना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती गोळी त्या ठिकाणी मिक्स करायची आणि ते त्याचे जे बिळं असतात ना त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची. मग ते आपोआप खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये पॉयझन त्या ठिकाणी क्रिएट होतं आणि त्याची ब्लड क्लॉटिंग होते, रक्त त्यांचं असं गोठतं, रक्त गोठल्यामुळे काय होतं ते मरून जातात. त्यानंतर डिसीजेस, कुठल्या कुठल्या प्रकारचे डिसीजेस आहेत आणि त्यांना कंट्रोल मेजर कसं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फीट रस्ट. देर आर 3 टाइप्स ऑफ रस्ट, 3 प्रकारचे रस्ट आहेत त्याच्यामध्ये. येलो और स्ट्रीप रस्ट, त्याचं सिम्पटम आहे स्मॉल येलो स्पॉट फॉर्मिंग स्ट्राइप्स अपियर ऑन द लीव्स विच लेटर ऑन टर्न ब्लॅक. याच्यामध्ये काय होतं स्मॉल येलो कलरचे स्पॉट त्या ठिकाणी फॉर्म होतात स्ट्रीपवर आणि त्यानंतर काय होतं लीव्स विच लेटर ऑन टर्न ब्लॅक. येलो कलरचे स्पॉट तयार होतात त्यानंतर ते ब्लॅक कलर मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होतात. त्यानंतर आहे ब्लॅक और स्टेम रॉट, त्याचं सिम्पटम काय रेडिश ब्राउन और डार्क ब्राउन स्पॉट्स अपियर ऑन द लीव्स अँड स्टेम. एक तर डार्क ब्राउन किंवा रेडिश ब्राउन या दोन्हीपैकी एक त्या ठिकाणी आधी रेडिश ब्राउन तयार होतात त्याच्यानंतर डार्क ब्राउन त्याच्यामध्ये फॉर्मेशन होतं लीव्स आणि स्टेमवर. त्यानंतर काय होतं स्पॉट्स टर्न ब्लॅक, ब्लॅक कलर मध्ये त्या ठिकाणी ते कन्वर्ट होतात. त्यानंतर ग्रेन्स आर शिवर्ड अँड लायटर इन वेट, त्याच्यामध्ये काय होतं ते सुकून जाते ग्रेन्स आणि त्याचं वेट खूप कमी होतं. त्यानंतर आहे ब्राउन और लिप रस्ट, त्याचं सिम्पटम आहे स्मॉल राऊंड और ऑब्लॉंग ऑरेंज कलर स्पॉट्स. एक स्मॉल राऊंड कलरचे स्पॉट त्या ठिकाणी तुम्ही लीव्सवर पाहू शकता कशा प्रकारचे फॉर्म झालेले आहेत आणि त्यानंतर ते ऑब्लॉंग ऑरेंज स्पॉट त्या ठिकाणी होतात. त्यानंतर विच लेटर ऑन टर्न ब्लॅक, नंतर त्याचं ब्लॅक कलर मध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. त्यानंतर अपियर ऑन द लीव्स अँड ग्लम्स. These spots appear in clusters or may be irregularly scattered all over the leaf. त्याच्यामुळे काय होतं सर्व लीफवर त्या ठिकाणी पसरायला लागते, ते इरेग्युलर कशाही याच्यामध्ये. त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं ऑल काइंड ऑफ रस्ट प्रॉमिनंट कंट्रोल मेजर इज ग्रो रेजिस्टंट व्हरायटी. त्याच्यामध्ये काय करायचं रेजिस्टंट व्हरायटी वापरायची, ते सगळ्यात सोपा उपाय आहे. त्यानंतर दुसरं काय करायचं स्प्रे द क्रॉप 2 to 3 टाइम्स विथ द मॅनकोझेब और झिनेब, दोन्हीपैकी एक घ्यायचं आणि त्या ठिकाणी 2 ते 3 टाइम फवारण्या करायची त्याच्या 15 दिवसाच्या अंतराने, त्यामुळे ते कंट्रोलमध्ये होतं. त्यानंतर आहे फ्लॅक्समट, याचं सिम्पटम काय इट अपियर फ्रॉम सीडलिंग स्टेज टू क्रॉप मॅच्युरिटी. सीडलिंग म्हणजे ज्यावेळेस ते रोपटा असतं 10 ते 15 दिवसाचं तेव्हापासून तर मॅच्युरिटी स्टेज पर्यंत त्या ठिकाणी याचे सिम्पटम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ग्रे और ग्रेश ब्लॅक स्पॉट अपियर ऑन द लीव्स, ग्रे किंवा ग्रेश कलरचे स्पॉट त्या ठिकाणी आपल्या लीव्सवर पाहायला मिळतात. द इन्फेक्टेड प्लांट्स आर स्टंटेड अँड बिअर नो ग्रेन्स. त्याच्यामुळे काय होतं इन्फेक्टेड प्लांटवर त्या ठिकाणी ग्रेन फॉर्मेशन होत नाही. इवन इफ ग्रेन अपियर दे आर शिवर्ड अँड हॅव पुअर जर्मिनेशन ॲबिलिटी. जरी ग्रेन्स त्याच्यावर तयार झाले तरी सुद्धा त्याची काय जर्मिनेशन कॅपॅसिटीज त्याच्यामध्ये संपून जाते, म्हणजे पुढच्या वेळेस आपण ते सोईंगसाठी वापरू शकत नाही ते सीड, आणि जरी वापरले तरी पण त्याच्यामध्ये जर्मिनेशन होणार नाही. त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं सीड ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड लाईक ॲग्रोसन, कॅप्टन और थायरम, या तिन्हीपैकी एकासोबत त्या ठिकाणी आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची. 2.5 ते 3 ग्रॅम पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी आपण वापरायचं.
प्रॉपर क्रॉप रोटेशन अँड अर्ली सोईंग ऑफ क्रॉप इज ऑल्सो इफेक्टिव्ह. एक तर काय करायचं, प्रॉपर क्रॉप रोटेशन म्हणजे आलटून पालटून पिकं व्यवस्थित घ्यायचे, त्यानंतर लवकर सोईंग करायची, त्यामुळे सुद्धा ते फ्लॅक्समट येत नाही. त्यानंतर आहे लूसमट. आता या लूसमटचे सिम्पटम काय आहेत आणि त्याला कंट्रोल करायचं कसं करायचं. त्याचे सिम्पटम आहेत द फंगस इन्फेक्ट द प्लांट्स थ्रू स्टिग्मा. स्टिग्माच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते त्याच्यावर अटॅक करतो. इस्टॅब्लिश इन डेव्हलपिंग सीड्स. जे काय डेव्हलपिंग सीड्स आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी हे अटॅक करतं, इन्फेक्ट करतं. द ग्रेन्स इज रिप्लेस्ड बाय ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. त्या ठिकाणी ब्लॅक पावडरी मास त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं, त्याचे स्पोर्स त्या ठिकाणी तयार होतात. त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, सन हीट ट्रीटमेंट. सूर्यप्रकाशामध्ये त्याला हीट द्यायची. सीड ट्रीटमेंट विथ कार्बॉक्झिल और बिनेल्ट आर द रेकमेंडेड कंट्रोल मेजर्स. एक तर कार्बॉक्झिल किंवा बिनेल्टच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करायची. हे सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित कंट्रोल मेजर आहे त्याच्यासाठी. त्यानंतर आहे फुटरॉट. आता फुटरॉट कशा प्रकारे अटॅक करतो, सिम्पटम काय त्याचं, इन रेनफेड क्रॉप ड्राय सॉइल कंडिशन्स आर अँड टेम्परेचर अराउंड 30 डिग्री सेल्सिअस आर कंडक्टिव्ह फॉर इन्फेस्टेशन. तर याच्यामध्ये काय होतं, एक तर रेनफेड क्रॉप त्याच्यामध्ये काय होतं, ड्राय सॉइल कंडिशन असते, म्हणजे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं, मॉइश्चर कमी असतं, त्याचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. आणि ह्याच्यामुळं काय होतं, याचं इन्फेस्टेशन त्या ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं. स्पेसिफिक सिम्पटम कसे आहेत त्याचे, येल्लोईंग ऑफ फॉलेज, त्याचे जे काही पानं आहेत ते येल्लो व्हायला लागतात. त्यानंतर फॉलोड बाय डेथ ऑफ प्लांट. त्याच्यामुळे काय होतं, येल्लोईंग झाल्यानंतर ते डेथ होते त्या प्लांटची. त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायचं, ग्रोईंग रेजिस्टंट व्हरायटीज अँड सीड ट्रीटमेंट विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड लाईक ॲग्रोसन, थायरम एक्सेट्रा आर द इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर. तर एक तर रेजिस्टंट व्हरायटी वापरायची, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड ॲग्रोसन किंवा थायरम सोबत त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट करायची. हे सुद्धा त्या ठिकाणी इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर आहे. ठीक आहे, आजचा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे.